आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। स्वामी रामानंदजी यांच्या मनातील गोष्ट सांगणे। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 अज्ञानी व्यक्तींनी कबीर साहेबजी यांना पकडून श्री रामानंदजींसमोर हजर केले। आपण कधी छोट्या जातीच्या व्यक्तीचे दर्शन देखील करत नाही आणि त्याने माझ्याकडून दीक्षा घेतली, हे तो खोटं बोलत आहे, हे दाखवून देण्यासाठी रामानंदजी यांनी समोर पडदा लावला। रामानंदजी यांनी पडद्याआडून विचारले की तू कोण आहेस आणि तुझी जात काय आहे, तुझा पंथ कुठला आहे, अर्थात कुठल्या परमात्म्याची पूजा करतो। रामानंद अधिकार सुनी जुल्हा अक जगदीश, दास गरीब विलंबना ताही नवावत शीश। रामानंद कु गुरु कहे तन से नहीं मिलात, दास गरीब दर्शन भये पैड़े लगी जुलात। पंथ चलत ठोकर लगी राम नाम कही दीन, दास गरीब कसर नहीं सीख लई प्रबीन। आड़ा पड़दा लाय करी रामानंद बुझंत, दास गरीब कुलंग छवि अधर डाक कुदंत। कौन जाति कुल पंथ है कौन तुम्हारा नाम, दास गरीब अधीन गति बोलत है बलि जाऊं। उत्तर कबीर साहेबजी यांचे। जाति हमारी जगत गुरु परमेश्वर पद पंथ, दास गरीब लिखती परे नाम निरंजन कंत। रामानंदजी म्हणाले, रे बालक सुन दुर्बुद्धि घटमठ तन आकार, दास गरीब दर्द लग्या हो बोले सिरजनहार। तुम मोमन के पालवा जुल्हे के घर बास, दास गरीब अज्ञान गति एता दृढ़ विश्वास। मान बड़ाई छाड़ी करी बोलो बालक बैन, दास गरीब अधम मुखी एता तुम घट फैन। तर्क तलु से बोतले रामानंद सुर ज्ञान, दास गरीब कुजाती है आखर नीव निदान। परमेश्वर कबीरजी म्हणजे कबीर देव यांनी प्रेम भावाने उत्तर दिले, महके बदन खुलास कर सुनी स्वामी प्रबीन। दास गरीब मनी मरे मैं आजीज अधीन, मैं अविगत गति से परे व्यारी बेद से दूर। दास गरीब दशों दिशा सकल सिंध भरपूर, सकल सिंध भरपूर हूँ खालिक हमरा नाम। दास गरीब अजाति हूँ तेजू कहाँ बलि जाऊं, जाति पाति मेरे नहीं नहीं बस्ती नहीं गांव। दास गरीब अनिन गति नहीं हमारे नाम, नाद बिंद मेरे नहीं नहीं गूंदा नहीं गात। दास गरीब शब्द सजा नहीं किसी का साथ, सब संगी बिछरू नहीं आदि अंत बहु जाही। दास गरीब सकल वसु बाहर भीतर माही, ए स्वामी सृष्टामय सृष्टि हमारे तीर। दास गरीब अधर बसु अविगत सत्य कबीर, पौहमी धरणी आकाश में मैं व्यापक सब ठोर। दास गरीब न दूसरा हम समतुल नहीं और, हम दासन के दास है करता पुरुष करीम। दास गरीब अवधूत हम ब्रह्मचारी सीम। सुनी रामानंद राम हम मैं 52 नरसिंह। दास गरीब कली कली हम ही से कृष्ण अभंग, हम ही से इंद्र कुबेर है ब्रह्मा विष्णु महेश। दास गरीब धर्म ध्वजा धरणी रसातल शेष, सुनी स्वामी सती भाख हूँ झूठन हमरे रीज। दास गरीब हमर रूप बिन और सकल प्रपंच, गोता लाऊं स्वर्ग से फिरी पैठू पाताल। गरीब दास ढूंढत फिरू हिरे माणिक लाल, इस दरिया कंकर बहुत लाल कहीं कहीं ढाव। गरीब दास माणिक चुगे हम मुरजीवा नाव, मुरजीवा माणिक चुगे कंकर पत्थर डारी। दास गरीब डोरी अगम उतरो शब्द आधार। जर माझी जात विचारत असाल तर मी जगद्गुरु आहे। वेदांमध्ये लिहिले आहे की जगद्गुरु संपूर्ण सृष्टीला ज्ञान प्रदान करणारे कबीर प्रभू आहेत। माझा पंथ काय आहे, कोणत्या परमेश्वराचे मी मार्गदर्शन करत आहे, याच्या उत्तरादाखल कबीरजी म्हणाले, परमेश्वर हा माझा पंथ आहे। ईश ईश्वर परमेश्वर, ब्रह्म परब्रह्म पूर्ण ब्रह्म आणि क्षरपुरुष अक्षरपुरुष परम अक्षरपुरुष, त्या सर्वोच्च शक्ती म्हणजे सुप्रीम पॉवर परमेश्वर यांचे मार्गदर्शन करण्यासाठी मी आलो आहे, जे अनंत कोटी ब्रह्मांडांचे रचयिता आणि पालन पोषण करणारे आहेत। वेदांमध्ये ज्यांना कबीर देव कबीर अग्नी आदी नावांनी संबोधित केलं आहे,
ईश आणि क्षरपुरुष तर ब्रह्माला म्हटले जाते, जो केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. परब्रह्म व अक्षर पुरुष यास ईश्वर म्हटले जाते, जो 7 संख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. तसेच परमअक्षर पुरुष यास पूर्ण ब्रह्म किंवा परमेश्वर म्हटले जाते, जे असंख्य ब्रह्मांडांचे स्वामी आहेत, म्हणजेच कुळाचे म्हणजे विश्वाचा मालक स्वामी आहेत. आणि म्हणूनच कबीरजी स्वामी रामानंदजी यांना म्हणाले की माझा पंथ परमेश्वर प्राप्तीचा आहे. गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये लिहिले आहे की वास्तवामध्ये अविनाशी परमेश्वर तर कोणी वेगळाच आहे आणि तोच तीनही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो. तोच अविनाशी परमात्मा परमेश्वर या नावाने संबोधला जातो. तो परमेश्वर मीच आहे. हे बोल ऐकून स्वामी रामानंदजी अत्यंत नाराज झाले आणि म्हणाले की अरे मूर्खा, तू नीच अधम जातीचा आणि लहान तोंडी मोठा घास, तू स्वतःलाच परमेश्वर बनवून बसलास. अत्यंत घाणेरड्या शिव्याही दिल्या. कबीर साहेबजी म्हणाले की हे गुरुदेव, आपण माझे गुरुजी आहात. आपण मला शिव्या देत आहात तरीही मला आनंद वाटत आहे. तथापि मी जे आपणास सांगत आहे, मी जसा आहे तसा पूर्ण ब्रह्मच आहे, यात कोणताही संशय नाही. हे ऐकून रामानंदजी म्हणाले की थांब, तुझे तर आता हे अति झाले. तू असा मानणार नाहीस. मी आधी माझी पूजा करून घेतो. रामानंदजी म्हणाले की याला बसवून ठेवा. मी आधी माझ्या काही क्रिया असतात त्या करून घेतो आणि नंतर याला बघतो. स्वामी रामानंदजी काय क्रिया करत होते? भगवान विष्णूजी यांची एक काल्पनिक मूर्ती निर्माण करत समोर मूर्ती दिसू लागे. जसे कर्मकांड करतात, भगवानाच्या मूर्तीचे नेसवलेले सर्व वस्त्र उतरवून त्या मूर्तीस जलस्नान करवून नंतर स्वच्छ वस्त्र ठाकूर भगवान यांना परिधान करत आणि गळ्यामध्ये माळ घालून तिलक म्हणजे टिळा लावून मुकुट ठेवला जाई. रामानंदजी मानस पूजा करत होते. कल्पना करून त्यांनी भगवानाची काल्पनिक मूर्ती बनवली आणि श्रद्धेने अनवाणी पायाने जाऊन स्वतःच गंगाजल आणले अशी स्वतःची भावना बनवली. देवाच्या त्या काल्पनिक मूर्तीवरील वस्त्रे उतरवली, मग स्नान घातले आणि नवीन वस्त्रे परिधान केली. मनोमन मूर्तीला तिलक लावला आणि मुकुट परिधान केला. यात ते मूर्तीला माळ म्हणजे कंठी परिधान करायचे विसरले. आता माळ चढवली नाही तर पूजा अपूर्ण राहील आणि मुकुट एकदा घातला तर पुन्हा उतरवला जाऊ शकत नाही. जर त्याच दिवशी मुकुट उतरवला तर पूजा खंडित होईल असे समजत होते. स्वामी रामानंदजी स्वतःलाच दोष देऊ लागले. एवढे जीवन व्यतीत झाले माझे, पण जीवनात कधीही अशी चूक झाली नव्हती. प्रभू, आज काय चूक झाली मज पाप्याकडून? जर मुकुट उतरवला तर पूजा खंडित होईल. मुकुटाच्या वरून माळ म्हणजे कंठी चढवून पहावी असा त्यांनी विचार केला. हे सगळं ते कल्पनेने करत होते. समोर कोणतीच मूर्ती नाही आणि समोर लावलेल्या पडद्याच्या पलीकडे कबीर साहेबजी बसलेले आहेत. मुकुटामध्ये माळ अडकली आणि ती खाली जाईना. तेव्हा रामानंदजी यांनी विचार केला, आता काय करू? हे भगवान, आज तर माझा सर्व दिवसच व्यर्थ गेला. आजची माझी भक्ती कमाई व्यर्थ गेली. कारण ज्याला परमात्मा यांची ओढ असते त्याचा एक नित्य नियम जरी राहिला तरीही त्याला खूप वेदना होतात. एखाद्याचे पैसे चोरीला गेल्यावर त्याला खूप पश्चाताप होत असतो. अशीच प्रभूच्या खऱ्या भक्तांना एवढी ओढ असते. एवढ्यात कबीर साहेबजी म्हणाले की स्वामीजी, माळेची गाठ सोडा आणि गळ्यामध्ये परिधान करा. त्यानंतर गाठ बांधा. त्यामुळे आपणाला मुकुट उतरावा लागणार नाही. आता रामानंदजी कशाला मुकुट उतरवतात आणि कसली गाठ सोडवणार होते? झोपडीच्या समोर लागलेला पडदा देखील रामानंदजी यांनी स्वतःच्या हाताने काढून फेकून दिला आणि उपस्थित सर्व ब्राह्मण समाजासमोर कबीर परमेश्वर यांना त्यांनी छातीशी धरले. रामानंदजी म्हणाले की हे परमेश्वर, आपले शरीर तर इतके कोमल आहे की जणू कापूसच आहे आणि माझे शरीर दगडासारखे कठीण आहे. एका बाजूला साक्षात परमात्मा उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला जाती व धर्माची भिंत आहे. प्रभुप्रेमी पुण्यात्मे धर्माच्या खोट्या भिंती पाडणे श्रेयस्कर समजतात. स्वामी रामानंदजी यांनीही तेच केले. समोर पूर्ण परमात्मा यांना बघून त्यांनी ना जात पाहिली, ना धर्म किंवा अस्पृश्यता. त्यांनी केवळ आत्मकल्याण पाहिले. यालाच ब्राह्मण म्हणतात. बोलत रामानंदजी, हम घर बडा सुकाल, गरीब दास पूजा करे, मुकुट फही जब माल, सेवा करो संभाल कर, सुन स्वामी सुर ज्ञान, गरीब दास सिर मुकुट पर, माला अटकी जान, स्वामी घुंडी खोल कर, फिर माला गलडार, गरीब दास इस भजन को जान सके करतार.
ड्योढ़ी पर्दा दूर किया, लिया कंठ लगाए, गरीब दास गुजरी बहुत, जब बेदन बदन मिलाए. स्वामी रामानंदजी म्हणाले की, हे कबीर प्रभू, आपण खोटे का बोललात? कबीर साहेब यांनी विचारले, कोणते खोटे स्वामीजी? स्वामी रामानंदजी म्हणाले की, आपण म्हणत होता की आपण माझ्याकडून नामोपदेश घेतला आहे. आपण माझ्याकडून कधी उपदेश घेतला? कबीर साहेब म्हणाले, एकदा स्नानासाठी आपण पंचगंगा घाटावर गेले होते. मी तेथे पहुडलो होतो. आपल्या पायातील खडावा माझ्या डोक्याला लागली. तेव्हा आपण म्हणालात की, बेटा राम नाम बोल. रामानंदजी म्हणाले की, होय, आता थोडंफार आठवलं, परंतु ते तर खूप लहान बालक होते. त्या काळी 5 वर्षे वयाची बालके फार मोठी होत असायची आणि 5 वर्षांच्या बालकाचे शरीर व 2.5 वर्षांच्या बालकाच्या शरीरामध्ये दुप्पट फरक होतो. कबीर साहेब म्हणाले की, स्वामीजी, हे पहा, त्यावेळी मी असा होतो. स्वामी रामानंदजी यांच्या समोर देखील कबीर साहेब उभे होते आणि एका 2.5 वर्षीय बालकाचे दुसरे रूप बनवून कोण्या एका सेवकाच्या तेथे टाकलेल्या खाटेवर कबीर साहेब विराजमान झाले. तेव्हा रामानंदजींनी 6 वेळा तिकडे पाहिले आणि 6 वेळा इकडे पाहिले. आपले डोळे काही चुकीचे तर समोर बघत नाही ना, असे समजून त्यांनी डोळे चोळून पाहिले. ते अशा प्रकारे पाहतच होते की इतक्यात कबीर साहेब यांचे लहान असलेलं रूप उठून कबीर साहेब यांच्या मोठ्या 5 वर्षीय स्वरूपामध्ये सामावले गेले. तेथे फक्त 5 वर्षीय स्वरूपामध्ये कबीर साहेब राहिले. मन की पूजा तुम लखी, मुकुट माल प्रवेश, गरीब दास गति को लखै, कौन वर्ण क्या भेष. यह तो तुम शिक्षा दई, मान लई मन मोर, गरीब दास तुम कोमल पुरुष, हमरा बदन कठोर. तेव्हा रामानंदजी म्हणाले की, माझ्या मनातील संपूर्ण संशय मिटला आहे. हे परमेश्वर, मी आपणास कसे ओळखू शकतो? आपण कोणत्या जातीमध्ये आणि वेशभूषेमध्ये उभे आहात? आम्ही अज्ञानी प्राणी आपल्याशी वादविवाद करून दोषी झालेलो आहोत. हे पूर्ण परमेश्वर कबीर देव, क्षमा करा. मी आपला अज्ञानी बालक आहे.